त्याच्या घामाचा धमधमणारा वास आल्याशिवाय पैशाचा सुगंध घरी पाऊल टाकत नाही आणि बापाचे कपडे फाटल्याशिवाय कुटुंबाचे शरीर झाकत नाही. नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेल स्वरूपमध्ये. मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळाच आहे. विषय आहे बाप. बाप सर्वांनीच बघितलेला आहे. मुलांसाठी रागट, सतत चिडचिड करणारा, असं कर तसं नको म्हणणारा. बाप घरी नसला की मुलांची मज्जाच मज्जा, आणि घरी असला की एक भयावह शांतता. घरी आईच आपलं सर्व काही पूर्ण करते, लाड करते. म्हणूनच काय ते बापाची ओढ लागत नाही. बापाची गरज तेवढी नाही जेवढी आईची आहे असे वाटायला लागते. कारण मुलांनी घरातली सुखाची सावली बघितलेली असते, लाड करणारी माया देणारी आई बघितलेली असते, पण बाहेरील निर्दयी जग नाही. आणि त्या निर्दयी जगात वावरणारा, त्या निर्दयी जगाशी सामना करणारा तो बाप नाही. सतत कष्ट करून आणि घाम गाळून 2 पैसे कमाविणारा तो थकलेला बाप नाही. खरंच आहे, लेकराचा घास भरवायचा असेल तर आईची माया लागते. लेकराचा घास भरवायचा असेल तर आईची माया लागते. पण लेकराचं भविष्य घडवायचं असेल तर बापाचं कठोर मन लागते. लेकराचं घास भरवायचं असेल तर आईची माया लागते, आणि लेकराचं भविष्य घडवायचं असेल तर बापाचं कठोर मन लागते, बापाचं कठोर मन लागते. चला तर बाप या विषयावर कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे बाप, घामात निथळलेला. बापाची तळमळ, बापाचा त्रास, बापाचे कष्ट कुणालाच दिसत नाही. बापाची तळमळ, बापाचा त्रास, बापाचे कष्ट कुणालाच दिसत नाही. बाप असा माणूस जो कुठल्याही परिस्थितीला कधीच घाबरत नाही. बापाची तळमळ, बापाचा त्रास, बापाचे कष्ट कुणालाच दिसत नाही. बाप असा माणूस जो कुठल्याही परिस्थितीला कधीच घाबरत नाही. भुकेलेले पोट आणि तहानलेला घसा, भुकेलेले पोट आणि तहानलेला घसा त्याचा कधी सुकत नाही. न मागता सर्व काही लुटणारा बाप स्वतःसाठीच कधी जगत नाही. न मागता सर्व काही लुटणारा बाप स्वतःसाठीच कधी जगत नाही. दिवसभर थकलेला तो बाप घरी येतो, दिवसभर थकलेला तो बाप घरी येतो पाय पसरून झोपायला, पण झोप काही येत नाही. कुटुंब निवांत झोपल्याशिवाय तो शरीराला आराम देत नाही. कुटुंब निवांत झोपल्याशिवाय तो शरीराला आराम देत नाही. कमाल बघा, कमाल बघा, फुलं वेचताना पायाला कोणताच काटा टोचत नाही. कमाल बघा, फुलं वेचताना त्याच्या पायाला कोणताच काटा टोचत नाही. असं कसं? जबाबदारीचे ओझे वाहताना त्याचे खांदे कधीच दुखत नाही. कमाल बघा, फुलं वेचताना पायाला कोणताच काटा टोचत नाही. असं कसं? जबाबदारीचे ओझे वाहताना त्याचे खांदे कधीच दुखत नाही. दुःख त्याचे सर्वात जास्त असते कुटुंबात, दुःख त्याचे सर्वात जास्त असते कुटुंबात, पण कुणाला तसे तो दाखवत नाही. लेकीच्या लग्नात ढसाढसा रडणारा अश्रूंना डोळ्यात मात्र आणत नाही. लेकीच्या लग्नात ढसाढसा रडणारा अश्रूंना डोळ्यात मात्र आणत नाही. मुलगी सोडून जाताना मन त्याचे मानत नाही. मुलगी सोडून जाताना मन त्याचे मानत नाही. मुलीला आशीर्वाद देताना त्याचे रडणे काही थांबत नाही. मुलगी सोडून जाताना मन त्याचे मानत नाही. मुलीला आशीर्वाद देताना त्याचे रडणे काही थांबत नाही. मन बापाचे आहे कठोर खूप, मन बापाचे आहे कठोर खूप, पण कुटुंबाशिवाय कुठेच रमत नाही. मुलांच्या काळजीपोटी त्याचे मन काही केल्या मानत नाही. मुलं मोठी झाल्यावर म्हणतात असू द्या बाबा, मुलं मोठी झाल्यावर म्हणतात असू द्या बाबा, तुम्हाला काहीच जमत नाही. अरे बाप आहे ना सोबत, म्हणूनच घरी कमी काही पडत नाही. मुलं मोठी झाल्यावर म्हणतात असू द्या बाबा,
मुलं मोठी झाल्यावर म्हणतात, असू द्या बाबा, तुम्हाला काहीच जमत नाही. अरे बाप आहे ना सोबत, म्हणूनच घरी कमी काही पडत नाही. न मागता सर्व काही लुटणारा तो बाप, न मागता सर्व काही लुटणारा तो बाप स्वतःसाठी मात्र कधीच जगत नाही. मुलांचे भविष्य फिरते डोळ्यात, त्याला दुसरे काही दिसत नाही. न मागता सर्व काही लुटणारा तो बाप स्वतःसाठी मात्र कधीच जगत नाही. मुलांचे भविष्य फिरते डोळ्यात, दुसरे काहीच दिसत नाही. कुठला उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, कष्टाला कुणी त्याच्या अडवत नाही. कुठला उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, कष्टाला कुणी त्याच्या अडवत नाही. त्याच्यासाठी दिवसाचा सूर्य रात्रीला सुद्धा मावळत नाही. कुठला उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, कष्टाला कुणी त्याच्या अडवत नाही. त्याच्यासाठी दिवसाचा सूर्य रात्रीला सुद्धा मावळत नाही. त्याच्या घामाचा धमधमणारा वास, त्याच्या घामाचा धमधमणारा वास आल्याशिवाय पैशाचा सुगंध घरी पाऊल टाकत नाही. त्याच्या घामाचा धमधमणारा वास आल्याशिवाय पैशाचा सुगंध घरी पाऊल टाकत नाही. आणि बापाचे कपडे फाटल्याशिवाय कुटुंबाचे शरीर झाकत नाही. त्याच्या घामाचा धमधमणारा वास आल्याशिवाय पैशाचा सुगंध घरी पाऊल टाकत नाही. आणि बापाचे कपडे फाटल्याशिवाय कुटुंबाचे शरीर झाकत नाही. बापाचे कपडे फाटल्याशिवाय कुटुंबाचे शरीर झाकत नाही. कुटुंबाचे शरीर झाकत नाही. मित्रांनो, बाप या विषयावरची कविता तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. परत एका नवीन विषयावर लवकरात लवकर आपल्या समोर येतो. धन्यवाद.